नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती जी सध्या सुरू होणार आहे, तर त्यासाठी लिपिक, शिपाई आणि चालक या पदासाठी महत्त्वाचे असणारे 20 प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न, तसेच चालू घडामोडी 25-26 वरती आधारित काही महत्त्वाचे प्रश्न आपण घेतले आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल, तर मराठी नोकरी या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे. त्या दोघांच्याही लिंक्स तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. सर्वाधिक वेळा राष्ट्रपती राजवट लागलेले राज्य खालीलपैकी कोणते आहे? मित्रांनो, हे सर्वच्या सर्व प्रश्न आपण महत्त्वाचे आहेत आणि हे प्रश्न आपण जास्त करून क्लर्क या पदासाठी घेतलेले आहेत. त्यामुळे आपण हा प्रश्न थोडासा हार्ड घेतलेला आहे, पण प्रश्न महत्त्वाचा आहे. सर्वाधिक वेळा राष्ट्रपती राजवट लागलेले राज्य कोणते आहे? प्रश्नाचं उत्तर आलं तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. तर मणिपूर हे जे राज्य आहे, हे सर्वात जास्त वेळा राष्ट्रपती राजवट लागलेलं राज्य आहे. मग याच्यावरती आपण काही पॉईंट्स पाहणार आहोत. त्या पॉईंट्समध्ये पहा, भारतामध्ये सर्वाधिक वेळा राष्ट्रपती राजवट, त्याला प्रेसिडेंट्स रूल असं म्हटलं जातं, तर लागू होणारे राज्य आहे मणिपूर. यामध्ये पहा, मणिपूर या राज्यामध्ये आत्तापर्यंत 11 वेळा राष्ट्रपती राजवट ही लागू करण्यात आलेली आहे. फेब्रुवारी 2025-26 मधील हा डेटा आहे. उत्तर प्रदेश आहे त्यानंतर. तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आत्तापर्यंत 10 वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. अनेक स्पर्धा परीक्षेत जे काही पुस्तकं आहेत ना, तर त्यामध्ये उत्तर प्रदेशचं नाव हे सर्वात वर घेतलं जातं. म्हणजे उत्तर प्रदेश हे त्याचं उत्तर सांगितलं जातं. पण या ठिकाणी लक्षात ठेवायचं की मणिपूरमध्ये सध्या सुद्धा राष्ट्रपती राजवट सुरू आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भीमा व सीना या नद्यांचा संगम ज्या ठिकाणी होतो ते दक्षिण सोलापूरमधील डॅश स्थान आहे किंवा स्थान कोणते आहे? महत्वाचा असणारा प्रश्न आहे. यामध्ये 2 नद्या आहेत पहा, पहिली आहे भीमा आणि दुसरी आहे सीना. या 2 नद्यांचा संगम जो आहे तर तो कोठे होतो? सोलापूर या जिल्ह्यामध्ये होतो. पण त्याला या ठिकाणी नाव दिले दक्षिण सोलापूरमध्ये. कोणत्या ठिकाणी होतो? तर ते ठिकाण आहे ऑप्शन क्रमांक 1. तर हत्तरसंग कुडल हे जे ठिकाण आहे, या ठिकाणी भीमा आणि सीना नद्यांचा संगम होतो. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्ह्याची प्राथमिक नोंद करण्याच्या प्रक्रियेला काय म्हटले जाते? सर्वात महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. पोलीस ठाण्यामध्ये फौजदारी गुन्ह्याची प्राथमिक नोंद करण्याची प्रक्रिया काय असते? तर त्या प्रक्रियेला म्हटलं जातं पहा, इंग्रजीमध्ये FIR आणि मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक 3 प्रथम माहिती अहवाल असं म्हटलं जातं. म्हणजेच आपल्याला FIRचा फुल फॉर्म सुद्धा विचारला जाऊ शकतो. तर या ठिकाणी पहा, आपण काही स्पष्टीकरण पाहणार आहोत. त्यामध्ये पूर्णपणे आपल्याला क्लिअर होऊन जाईल. तर यामध्ये पहा, प्राथमिक किंवा प्रथम माहिती अहवाल त्याला FIR म्हटलं जातं. जेव्हा एखाद्या दाखलपत्र गुन्ह्याबाबत पोलिसांना पहिल्यांदा माहिती मिळते तेव्हा ती लेखी स्वरूपामध्ये नोंदवली जाते. यालाच FIR असं म्हटलं जातं. यानंतर दुसरा घटक आहे चार्जशीट. तर चार्जशीट काय असतं? तपास पूर्ण झाल्यावर पोलीस न्यायालयामध्ये जे दोषारोप पत्र सादर करतात त्याला चार्जशीट असं म्हणतात. यानंतर आहे स्टेटमेंट म्हणजे जबाबी नोंद. तर एखादी घटना घडल्यानंतर पोलीस साक्षीदार किंवा पीडित व्यक्तीकडून जी माहिती लिहून घेतात त्याला जबाबी पत्र किंवा जबाबी नोंद असं म्हटलं जातं किंवा एखाद्याचं स्टेटमेंट घेतलं असं म्हटलं जातं. यानंतरचा प्रश्न आहे पहा, महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्थेचा आकृतिबंध निश्चित करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा कोणती समिती नेमण्यात आली होती? प्रश्न महत्त्वाचा आहे. समिती कशासाठी नेमली होती? तर महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्थेचा आकृतिबंध निश्चित करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा कोणती समिती नेमली होती? त्या समितीचं नाव आहे ऑप्शन क्रमांक 3. तर वसंतराव नाईक समिती ही सर्वात पहिल्यांदा नेमली होती. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, जागतिक रेडिओ दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? हा जो प्रश्न आहे हा आपल्याला दिनविशेष वरचा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे आपण जागतिक दिनविशेष आणि राष्ट्रीय दिनविशेष पूर्ण एका व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. त्या व्हिडिओच्या लिंक्ससुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. तर जागतिक रेडिओ दिन हा जो आहे हा 13 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, तुरटी या नावाने ओळखला जाणारा रासायनिक पदार्थ खालीलपैकी कोणता आहे? सर्वात महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तुरटी हे जे असतं लक्षात ठेवा. आणि तुरटी हा जो पदार्थ आहे यालाच एक केमिकल नाव आहे किंवा रासायनिक नाव आहे. तर त्या रासायनिक नाव काय आहे? पोटॅशियम
ॲल्युमिनियम सल्फेट, त्यालाच मराठीमध्ये तुरटी म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणते संगणकाचे स्टोरेज डिव्हाइस नाही? शेवटचा शब्द प्रश्न आपला बदलतो. स्टोरेज डिव्हाइस खालीलपैकी कोणतं नाही? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. तर मॉनिटर जे आहे, तर हे स्टोरेज डिव्हाइस नाही, तर हे एक आउटपुट डिव्हाइस आहे. यामध्ये हार्ड ड्राईव्ह किंवा हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह आणि SSD म्हणजेच हा सुद्धा हार्ड ड्राईव्हचा एक प्रकार आहे. तर हे तिन्ही जे आहेत तर हे स्टोरेज डिव्हाइस आहेत. मग या ठिकाणी अजून एक महत्त्वाचं लक्षात ठेवा. आपल्या डिव्हाइसवरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. सर्वात पहिल्यांदा पाहूया आपण इनपुट डिव्हाइस, त्यानंतर पाहूया आपण आउटपुट डिव्हाइस आणि त्यानंतर पाहूया स्टोरेज डिव्हाइस. तर इनपुट म्हणजे काय लक्षात ठेवा, ज्याद्वारे आपण कम्प्युटरला माहिती किंवा एखादी आज्ञा देतो त्याला म्हटलं जातं इनपुट डिव्हाइस. म्हणजे काय, सर्वात पहिल्यांदा कीबोर्ड हा इनपुट डिव्हाइस आहे. त्यानंतर माऊस काय आहे, माऊस सुद्धा इनपुट डिव्हाइस आहे. ह्या ज्या गोष्टी असतात तर याद्वारे आपण कम्प्युटरला काहीतरी आज्ञा देतो, म्हणजे हे काय असणार आहे, तर हे इनपुट डिव्हाइस आहे. मग यानंतर आहे आउटपुट डिव्हाइस. आउटपुट डिव्हाइस म्हणजे काय, आपण इनपुट दिल्याच्या नंतर आपल्याला आउटपुट मिळतं, म्हणजे कम्प्युटर त्या आज्ञेच्या बदल्यामध्ये आपल्याला एक रिप्लाय देतं. त्याला म्हटलं जातं आउटपुट डिव्हाइस. तर आउटपुट डिव्हाइसमध्ये काय काय आहे लक्षात ठेवा. मॉनिटर, मॉनिटर म्हणजे काय असतं, स्क्रीन असतं जे आपल्याला काहीतरी पाहायला देतं, म्हणजे हे आउटपुट आहे. यानंतर प्रिंटर आहे. प्रिंटर काय आहे, प्रिंटर काम करतं कशाचं, प्रिंट देण्याचं. ते प्रिंटरसुद्धा आउटपुट डिव्हाइसमध्ये येतं. मग जेवढे काही आपल्याला रिप्लाय भेटतात कम्प्युटरकडून ते असतात सर्व आउटपुट डिव्हाइस. मग यामध्ये स्टोरेज डिव्हाइस, स्टोरेज म्हणजे काय, तर एखादी माहिती साठवून ठेवणारं डिव्हाइस. मग यामध्ये आहे हार्ड डिस्क आहे, पेन ड्राईव्ह आहे आणि SSD आहे. हे जे आहे तर हे स्टोरेज डिव्हाइस असणार आहेत. पण या ठिकाणी विचारले काय आपल्याला, स्टोरेज डिव्हाइस नाही, तर ते आहे मॉनिटर. यानंतरचा प्रश्न आहे, पृथ्वीचा केंद्रबिंदू भूपृष्ठाखाली किती किलोमीटर खोलीपर्यंत आहे? हा देखील महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. प्रत्येक ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर वेगवेगळं आलेलं आहे. पण हा जो प्रश्न आहे हा आपण मुद्दाम ChatGPT वरून सर्च करून घेतलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न बरोबर असण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतात. पृथ्वीचा केंद्रबिंदू भूपृष्ठाखाली किती किलोमीटर खोलीपर्यंत आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. 6,371 किलोमीटरपर्यंत पृथ्वीचा केंद्रबिंदू असणार आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या प्लासीची लढाई आणि बक्सरची लढाई अनुक्रमे कोणत्या वर्षी झाल्या होत्या? पहिल्यांदा विचारले आपल्याला प्लासीची लढाई, लक्षात ठेवा प्लासीची लढाई, आणि दुसरी कोणती विचारली तर बक्सरची लढाई. ह्या कोणकोणत्या वर्षी झालेल्या आहेत असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. तर 1757 आणि 1764. म्हणजे प्लासीची लढाई ही 1757ला झाली आणि बक्सरची लढाई ही 1764 यावर्षी झालेली होती. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, स्वादुपिंड त्याला पॅनक्रियाज म्हटलं जातं. तर पॅनक्रियाज ही ग्रंथी खालीलपैकी कोणत्या स्वरूपाचे कार्य करते? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. कोणत्या स्वरूपात असते पॅनक्रियाज किंवा स्वादुपिंड? तर ही अंतःस्रावी आणि बाह्यस्रावी दोन्हीही कार्य करत असते. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, केशवानंद भारती या खटल्यात संविधानाच्या कोणत्या घटना दुरुस्तीला प्रथम आव्हान देण्यात आले होते? जी पहिली घटना दुरुस्ती होती किंवा जी घटना दुरुस्ती होती त्याला सर्वात पहिल्यांदा एका खटल्याने आव्हान दिलं होतं, तो होता केशवानंद भारती खटला. तर हा कोणत्या घटना दुरुस्तीला आव्हान देण्यात आलं होतं? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. तर 24व्या घटना दुरुस्तीला त्यांनी आव्हान दिलं होतं. मग याच्यावरती महत्त्वाचे पॉईंट्स आहेत काय मित्रांनो, ते समजावून घ्या. तर पहिला पॉईंट आहे, केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य ही 1973चा खटला आहे आणि या ऐतिहासिक खटल्यामध्ये 25व्या, 24व्या आणि 29व्या घटना दुरुस्ती कायद्यांना आव्हान देण्यात आलं होतं. कोणकोणते आहे? 24 आहे, 25 आहे आणि नंतर 29 आहे. या घटना दुरुस्तींना या कायद्याने आव्हान दिलं होतं आणि या दुरुस्त्यांद्वारे संसदेने मूलभूत अधिकारांमध्ये बदल करण्याच्या आपल्या अधिकाराचा विस्तार केला होता, ज्याला या खटल्यात मठाच्या मालमत्तेच्या हक्काच्या आधारे मुख्यत्वे आव्हान देण्यात आलं होतं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता त्याला आपण AI असं म्हणतो. AI म्हणजे काय तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स. या तंत्रज्ञानावरती आधारित असणारी अंगणवाडी नागपूर जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पण नागपूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी ती सुरू करण्यात आलेली आहे?
मित्रांनो, हा प्रश्न 2026च्या करंट अफेअर्सवरचा महत्त्वाचा आहे. यापूर्वी आपण एका व्हिडिओमध्ये घेतलं होतं, की भारतातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआय तंत्रज्ञानावर आधारित अंगणवाडी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी आपल्याला जिल्हा दिलेला आहे नागपूर. पण ती कोणत्या ठिकाणी आहे? तर नागपूर जिल्ह्यामधील वडधामणा हे जे गाव आहे, या ठिकाणी भारतातील आपल्या पहिली एआय आधारित अंगणवाडी स्थित आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पुरोगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्द हे सुद्धा परीक्षेमध्ये खूप वेळा विचारले जातात. तर या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, 200 समानार्थी आणि 200 विरुद्धार्थी शब्द असे घेतलेले आहेत. त्या व्हिडिओच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. या ठिकाणी विचारले की पुरोगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर प्रतिगामी याला विरुद्धार्थी शब्द होतो पहा, पुरोगामी. या ठिकाणी प्रसारण एक शब्द आहे, तर त्याला अंकुचन हा विरुद्धार्थी शब्द असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ग्रहाभोवती असलेल्या दाट वातावरणामध्ये अमोनिया, मिथेन व हायड्रोजन या वायूंचे अस्तित्व आढळून आलेले आहे? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. आत्तापर्यंत हा प्रश्न आपल्याला 2 वेळापेक्षा जास्त परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, तर शनी या ग्रहाभोवती असलेलं जे काही वातावरण आहे, त्या वातावरणामध्ये अमोनिया, मिथेन आणि हायड्रोजन या वायूचं अस्तित्व हे आढळून आलेलं आहे. अशाच पद्धतीने एक प्रश्न विचारला जातो, पण आपल्याला या ठिकाणी मिथेनच्या ऐवजी हेलियम असं दिलं जातं. मग हेलियम, हायड्रोजन आणि अमोनिया हे जे आहेत, तर हे गुरु ग्रहाच्या वातावरणामध्ये सापडलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे. आणि शनीमध्ये अमोनिया, मिथेन आणि हायड्रोजन. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कर्करोगावरील एंटरोमिक्स ही लस कोणत्या देशाने तयार केलेली आहे? कॅन्सरवरती असणारी एंट्रोमिक्स नावाची एक लस आहे, तर ती कोणत्या देशाने विकसित केली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, तर रशिया या देशानं एक कॅन्सरवरती लस विकसित केलेली आहे, जिचं नाव आहे एंट्रोमिक्स. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत हे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेले आहे? राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत हे जे वैशिष्ट्य आहे, हे आधी कोणत्या देशामध्ये होतं आणि त्या देशाच्या राज्यघटनेवरून भारताच्या राज्यघटनेने ते स्वीकारलं आहे? तर प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, तर आधी आयर्लंडमध्ये होतं आणि आयर्लंडकडून हे भारतानं स्वीकारलेलं आहे. याच्यावरती काही पॉईंट्स आहेत, ते पाहून घ्या. कलम 54 आणि 55. भारतीय राज्यघटनेच्या या कलमांमध्ये राष्ट्रपतींच्या निवडणूक प्रक्रियेचं वर्णन देण्यात आलेलं आहे. प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत ही एक एकेरी हस्तांतरीय मतदान म्हणजे सिंगल ट्रान्सफरेबल वोट ही जी आहे, ही एक पद्धत आहे आणि जी गुप्त मतदानाद्वारे घेतली जाते. या ठिकाणी निवडणूक मंडळ काय काम करतं? तर यामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांचे म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेचे निवडून आलेले जे काही सदस्य आहेत आणि राज्यांच्या विधानसभेचे निवडून आलेले सदस्य जे असतात, हे मतदान करण्याचा त्यांना हक्क असतो. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, अजिंठा लेण्यांतील चित्रांमध्ये खालीलपैकी कोणत्या कथांचे चित्रण करण्यात आलेले आहे? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. अजिंठा लेण्या कोणत्या राज्यामध्ये स्थित आहेत? तर महाराष्ट्र राज्यामध्ये स्थित आहेत. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत? तर छत्रपती संभाजीनगर. पहा, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत. आणि त्या ठिकाणच्या ज्या लेण्या आहेत, तर त्यांच्या चित्रामध्ये काही कथांचं चित्रण केलेले आहे, तर ते करण्यात आलेलं आहे जातक कथांचं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 99व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली होती. त्यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिलेली नाही? या ठिकाणी महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. तर विश्वास पाटील यांनी कोणती कादंबरी लिहिलेली नाही? यामध्ये पानिपत विश्वास पाटलांची आहे, झाडाझडती विश्वास पाटलांची आहे, लस्ट फॉर लालबाग ही सुद्धा विश्वास पाटील यांची कादंबरी आहे. आणि 4था क्रमांक आपलं योग्य उत्तर होणार आहे. तर ययाती ही जी कादंबरी आहे, तर ही मग कोणाची आहे? तर ययाती ही वि.स. खांडेकर यांची कादंबरी आहे. लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. मग या ठिकाणी आपल्याला अजून एक प्रश्न तयार होतो की 99व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर विश्वास पाटील हे त्याचे अध्यक्ष होते. लक्षात ठेवा. आणि त्यांच्या कादंबऱ्या कोणकोणत्या आहेत? पानिपत, झाडाझडती, लस्ट फॉर लालबाग. आणि ययाती ही वि.स. खांडेकर यांची आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे महिला प्रीमियर लीग, त्याला आपण WPL असं म्हणतो. तर 2026च्या लिलावात सर्वात महागडी खेळाडू खालीलपैकी कोणती ठरलेली आहे? महिला प्रीमियर लीग, वुमेन्स प्रीमियर लीग 2026 मध्ये सर्वात महागडी खेळाडू कोणती ठरली? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर दीप्ती शर्मा ही सर्वात महागडी खेळाडू ठरली, जिला 3.20 म्हणजे 3.20 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता खालीलपैकी कोणाची असते? महत्त्वाचा विचारलेला प्रश्न आहे. जर आपल्याला गावाच्या विकासासंबंधी जर प्रश्न विचारला कधीही, तर त्यामध्ये सर्वात आधी पहा ग्रामसेवक असतं, ग्रामसेवकाच्या नंतर सरपंच असतं आणि सरपंचच्या नंतर ग्रामसभा असतं. तर याच्यावरती सर्वात महत्त्वाचे आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी जी सत्ता असते ती असते ऑप्शन क्रमांक 1 तर ग्रामसभा. हे आपलं योग्य उत्तर होणार आहे. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. आपल्याला या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी या नावानं, त्यालाही जाऊन जॉईन करा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.